घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम आणि जिव्हाळा नकोत नुसती नाती. त्या शब्दाचा अर्थ असावा नकोच नुसती वाणी, सूर जुडावे परस्परांचे नकोत नुसती नाती आणि गाणी. जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं कुटुंब आहे. कुटुंबाने केलेल्या कौतुकाची सर जगात कुठेही नाही. कुटुंब हे आपल्यासाठी किती अनमोल असते ना, जे एकत्र कुटुंबात राहतात त्यांना माहीत असतील. जगातील कुठल्याही बाजारात जा किंवा चांगले संस्कार कुठेही मिळणार नाही, जे कारण ते कुटुंबात राहिल्यावरच मिळतात आणि तीच आपली शिदोरी असते. हो की नाही मित्रांनो? तर राम राम नमस्कार. कशात सगळेजण बरे असाल आणि मस्त मजेत असाल आणि खात पीत असाल. मी पण खूप आनंदी आहे आणि मजेत आहे. दिवसाची सकाळ अशी खूप छान सुंदर झालेली आहे, कारण आमची कामवाली आली. तिनं घर बघा किती छान स्वच्छ करून ठेवलेलं आहे की नाही. सकाळ मस्त नीटनेटकी झाली आणि स्वच्छ झाली की किती छान मन मस्त वाटते. आणि आता सकाळी सकाळी मी मस्त जिरा पाणी वगैरे घेते, तर तेच घेतलं आणि जिरा पाणी वगैरे घेऊन झालं माझं. लागली मस्त आपल्या घरच्या स्वयंपाकाला. आज स्वयंपाकामध्ये काय करायचं, तर बाबांनी डीमार्टमधून भरपूर दिवसाचा राजमा आणून ठेवलेला होता. म्हटलं चला आज राजमा चावल करूया, म्हणून मस्त राजमा रात्रीच भिजू टाकलेला होता. हा मीडियम साईजचा आहे, याच्यापेक्षा पण मोठा मिळतो, तो पण तुम्ही घेऊ शकता. तर राजमा मी रेसिपी केली नव्हती आधी, म्हणून मग यूट्यूब चॅनलवर बघून घेतली मस्त छान. तर मग आज कुकरला 3 डबे लावले. एका डब्यात मस्त राजमा, एका डब्यात मुगाचं डाळ आणि एका डब्यात भात लावला. अशा प्रकारे आपले 3 डबे एका वेळेस होतात आणि 3 म्हणजे सगळं काही शिजून जाते तिथे मस्त. तर तो लावलं कुकर वगैरे, म्हणजे संध्याकाळी वरण होऊन जाते आणि दुपारी राजमा चावल होऊन जाते, म्हणून मी केलेला होता असं बेत. आणि म्हटलं चला आता काय करायचं, तर माझा बाळ येऊन गेलेला होता तोपर्यंत. मग त्याच्यासाठी मस्त आम्ही नवीन कोलगेट घेऊन आणलेला होता, कारण की अयांशला आता दात आले आहे, खायला प्यायला तो सगळंच काही लागलेला आहे, तर ब्रश करणं पण जरुरी आहे की नाही मस्त. म्हणून त्याला आई फिरायला घेऊन गेलेले होते. जसाच माझा बाळ वरून खाली येतो, सर्वात आधी माझ्याजवळ तर येतो, पण पहिले त्याला आई लागते आणि आई सगळं काही फिरवून आणतात आणि सूर्याचे दर्शन करून सूर्यनमस्कार पण करून आणतात त्याला. मग अयांशचं ब्रश वगैरे झालं, त्याला चहा दूध वगैरे त्याचं जे काही होतं ते सगळं काही करून घेतलं. आणि आम्ही आमच्यासाठी नाश्त्यासाठी इथं मुगाचं उसळ केलेलं होतं, ते पण खाल्लं आम्ही सर्वांनी. आणि दादूला इथे बघा त्याचे ड्रायफ्रूट होते ना, ते दिले होते छिलून मस्त. माझ्या दादाला आता दात आले तर सगळं काही खाऊन घेतो चावून वगैरे. आणि मायलेकांची मस्त इथे मस्ती सुरू होती. ते मस्ती करता करता इथे कुकर पण होऊन गेलेला होता माझा. म्हटलं चला आता फ्राय करून घेऊया, म्हणून 2 मोठ्या प्रकारचे कांदे कापलेले होते आणि तेल गरम केलं, मस्त जिरा मोहरीचा तडका दिला, कांदे फ्राय झाले. त्याच्यानंतर मस्त अद्रक लसूणचा थोडासा पेस्ट टाकून घेतलं आणि आपले जे सुखे मसाले असतात की नाही, तिखट मीठ हळद मसाला वगैरे सगळं काही ते वगैरे टाकून घ्या. ते सगळं काही झालं की राजम्यासकट राजम्याचं पाणी वगैरे तिथं घालून घ्या. मस्त आपला राजमा चावल रेडी होऊन जातो आणि हे भातासोबतच छान वाटतो. हवं असेल तर पोळी खाऊ शकतात, पण भातासोबतच खूप टेस्टी वाटते. अयांशू कुठं गेला, दिसत नाही आहे मला. पटकन या, माझा हात पकडा. कमॉन 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 कमॉन. काय करतो हा कोणाची हा बाबाची चप्पल कोणती आहे सांग बरं दादू, कोणती आहे? हे बूट बाबाचे हा, आणि मम्माची चप्पल. अरे वा व्हेरी गुड. आणि पप्पाची चप्पल हे, अरे वा व्हेरी गुड छान. दादू आपल्या घरी फ्लावर कुठे, रोज कुठे, रोज कुठे लागलाय? वाव किती छान आहे ना दादू. रोज ये म्हणायचं आ नाही हो, हे पण आहे. अरे वा मस्त. तोडू नाही, आई रागवेल. फुल कोणी तोडलं? आता आई रागवेल तुला. यश बघ माझ्याकडे, बघ इकडे, कशी रागवेल आई तुला. आई रागवेल. हो अच्छा तोडलं, दाखव कसं तोडलं, माझ्याकडे कसं तोडलं बेटू, कसं तोडलं. अच्छा तोडून दिलं बाबा, आई रागवती बाबा. दादूने फुल तोडून घेतला. चुपचाप राहायचं, कोणाला सांगायचं नाही. कसं राहायचं, कसं दादू. बाय कर बाबा, तू काय बची नाही. बाय कर, बाय. गेट लावा, लाव बेटा गेट लाव, गेट लाव दादू. गेले बाबा, तुला नाही नेला? काऊन नाही नेलं? तू काय सांगितलं बाबाला आणायला? अयश माझ्याकडे बघ, काय आणणार आहे बाबा तुझ्यासाठी? चातू. आपण कुठे जाणार आहोत आता? मंदिर. अच्छा मंदिर मध्ये काय करशील, कशी जय जय करशील सांग.
असं डोकं टेकशील आणि हात कसे जोडायचे. ओले बाबले. हा आणि आमच्या यश आता आतू म्हणायला शिकला आहे ना दादू. कसं म्हणतो. जी कार्टूनगिरी नाही करायची म्हणून दाखव. आतू म्हण ना दादू. आणि मस्त आता दुपारी वगैरे अयांशनं आंघोळ वगैरे करून घेतली आणि मस्त आराम वगैरे केल्याच्या नंतर झाली आमची संध्याकाळ. तुला मस्त इथे फ्रेश वगैरे करून दिलं होतं आणि त्याला प्रत्येक गोष्टी इथे घडतात बघा. हेही घडते तेही घडते असं करत राहतो आणि काही घालायला बघत नाही. बघा किती छान दिसत आहे ना. मस्त त्याला टोपी वगैरे स्वेटर घालून दिली आणि खाली पण स्वेटरच्या मॅचिंग कलरचा पॅन्ट घालून दिला आणि आपल्या बाळाला मस्त असं रेडी केलं. स्वतःला रेडी करण्यापेक्षा आपल्या बाळाला रेडी. आणि आता माझं असं झालं आहे की मी स्वतःसाठी कपडे कमी घेते आणि माझ्या बाळासाठी कपडे जास्त घेते. त्याच्यासाठी किती काय वस्तू घेऊ, किती माझं बाळ किती चांगलं दिसेल, कोणत्या गोष्टींनी चांगलं दिसेल. प्रत्येकाही असंच प्रयत्न करत असते की आणि आपलं बाळ आपल्यासाठी तर खूप सुंदर असते आणि जगाचा व्यतिरिक्त असते. आणि त्याच्यानंतर मग अयांश गेला मंदिरामध्ये. गेल्यामध्ये त्याच्यानंतर मग रात्री करणार होती इथे. आता संध्याकाळ झालेली आहे. मस्त आराम वगैरे केले आम्ही. मग उठल्याच्यानंतर चहा वगैरे घेऊन घेतला. म्हटलं चला आता खूप दिवस झाले पापड वगैरे तळलेले नव्हते. म्हणून इथे डब्यामध्ये मी बघत होती की कोणते कोणते प्रकारचे पापड आहे. आमच्या घरी भरपूर प्रकारचे मक्याचे पापड आहे, चिप्स आहेत, कुरवड्या आहेत आणि साधे पापड आणि जे साबुदाण्याचे पापड वगैरे असतात की नाही ते पण आहेत. म्हणून वरणासोबत खूप छान वाटते खायसाठी म्हणून ते काढायला बसलेली होती मी इथे. आणि ते सगळे वगैरे काढून झाल्याच्या नंतर त्यांना मस्त तळून वगैरे पण घेतलं. आणि हे जरा आमचं उंचच आहे तर कधी कधी मागचे डबे माझ्या हाताने काढत नाही तर मी माझ्या अहोंची मदत घेते मस्त. आणि संध्याकाळचं मार्केट पण बाबा घेऊन आलेले होते तर ते पण मला ठेवायचं होतं म्हणून मी लवकर लवकर सगळं काही आवरत होती. आणि किती पण आवरलं तरी काय जसं ओटं राहते की नाही तसंच होऊन राहते बा. किती काही प्रकारचे मी लवकर लवकर करत राहते की साफसफाई होईल पटकन म्हणून. पण काम करत राहिलं तर ओटा जसंच्या तसं होते. बघा इथं वरण फ्राय करून दिलेलं आहे. आधी जेव्हा मी महाराष्ट्रात राहणारी आहे आणि महाराष्ट्राकडे तेवढं मुगाचं वरण खात नाही असं आहे की काय असं वाटते. पण आमच्या घरी तरी नाही खात होते. मग इथे आल्यावर मी मुगाचं वरण खायला शिकली. आधी कसं तरी वाटायचं पण मग आता शिकली. मग आता दिवाळीला एवढं चिवडा केलं होतं तर भरपूर जणांचा घरचा चिवडा आलेला होता आणि तो आत्तापर्यंत आमच्या घरचा संपलेला नव्हता. म्हणून माझ्या सासूबाईंनी मस्त इथे घमेल्यामध्ये गरम केला आणि त्याला एका डब्यामध्ये ठेवला आहे. आणि ते ठेवताना एवढा पसारा झालेला होता की नाही भरपूर जास्त. तर तेच कसं काय साफ करायचं मलाच हेच विचार येते कारण की मी ओटा साफ करत तुम्ही जाते आले आणि की तीनदा कशाचे तो कारनामे तसं सुरू होत करता. जाते. कुठे चढता तुम्ही. काय हवं तुला बिटू. काय हवं अयांशला. दादा अयांश तू मंदिरात गेलं होतं का. नाही गेलं होतं. गेलं होतं ना. का बरं खोटं बोलते. तू मंदिरात गेलं होतं. जय जय करून आलं. काय म्हटलं जय जयला सांग बरं. कशी जय जय केली मला सांग. आता माझं बाळ बघा तुम्हाला जय जय कशी केली सांगतो. कशी करते हर हर महादेव सांगा. मग गुड बॉय म्हणतात सगळे तुला. मम्मीची गोष्ट ऐकेल तर मुलगा कुठला. सगळ्यांचे मुलं असेच राहतात का मला सांगा. जेव्हा कर म्हटलं तेव्हा करायचं नसतं आणि जेव्हा नको करू म्हटलं तेव्हा करायचं असते. हो ना. बघा आता टेबलवर चढतोय बघा. पळणार नाही का तू. असे असे बघतो असे असे बघतो. माझे गबुला रे माझे गबुला डबुला. खूप सुंदर दिसतंय दादू. दाखव बरं तुझी. बघा अयशला थंडीचे कपडे बिलकुल आवडत नाही. हो ना दादू. हा सगळे कपडे कसे होतात तुला. ग ग म्हणजे गळतात. मी त्याची आई आहे बघा. तो एक एक शब्द जरी म्हटलं ना तरी पण मला समजते. ग म्हणजे गळते. प म्हणजे पाणी असं. हा तर त्याला उल्लू बनवायला लागते. दाखवा दादू. त्याला सांगितलं ही वाली टी शर्ट त्याच्या पप्पाने नवीन घेऊन आणली होती तेव्हा कुठं त्याने घातलं नाही तर त्याला घालायचं नव्हतं. हा पण पॅन्ट याच्यावरचा आहे काय म्हणतात रे स्वेटरवरचं. स्वेटर पण त्याला घालायची नसते. हे पण नसते घालायचे त्याला. फक्त टी शर्ट आणि पॅन्ट ते पण चांगलं सॉफ्टवालं. नाही तर सगळं काय होते. गो गो गळते. माझं बाळाला गळते बघा. क्युटी 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 क्युटी. तू पापड खाल्लं. हो कशा. दाना पण खाल्लं. तू आता जेवणार का. दाना खाल्लं म्हणून जेवणार नाही का बरं बेटी. चला आता आम्ही जेवण करतो. आणि हो फ्रेंड्स मला केव्हा पण माझ्या बाळासोबत खेळायसाठी वेळ मिळाला ना तर मी तो आनंद घेऊन घेते कारण की आपलं बाळ एवढं लवकर लवकर मोठं होत आहे की नाही की भरपूर जास्त. म्हणून म्हणते की तुम्ही पण आपल्या मुलासोबत मस्त खेळत राहा. बघा आता पण मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे पण माझ्या बाळाचा आवाज बघा कसं येत आहे मम्मा मम्मा करत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया दुसऱ्याच अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा मस्त राहा आपल्या मुलांची काळजी घेत राहा आणि मुलांसोबत आनंदी राहा. भेटूया. बाय बाय. काळजी घ्या.